खाली करा रे, घात खाली आवाज येतो ना, आवाज येतो ना. काय अर्धी शिव्याने ऐकू येते. ते काय खाली गेले भाई. संध्याकाळ झाली तरी पण लोकांची गर्दी काही कमी होतच नाहीये. ये इस तंगू का मंगू है. परत एक प्री वेडिंग, जिथं बघा तिथं प्री वेडिंग चालू आहे भाई. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही निघालोय एका अशा प्रवासाला ज्या ठिकाणी जाऊन आपल्याला मनाला शांती भेटतेच, पण इंस्टाग्रामवर पण नक्कीच लाईक भेटतात. आपण जातोय 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग म्हणजेच एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. तर चला पुढचा प्रवास बघूया. माझ्यासोबत जोडून राहा. मी तुमचा होस्ट आणि दोस्त कुंदन. तुम्ही बघताय कुंदन ऑन कॅम. टाटा बाय बाय, सी यू. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचले आमच्या ट्रिपच्या सर्वात पहिल्या स्पॉटला, जो की आहे राणी अहिल्याबाई होळकरांचं महेश्वर. चला तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी पुढचा व्ह्यू वगैरे. काय म्हणतो? अरे म्हटलं जानेवारीला पण पुढच्या वर्षी जानेवारीत महाकुंभाला म्हटलं व्लॉग चांगलं येतोय. आपण तिथे एखादा स्टॉल टाकायचा प्रयत्न करू. खरं टाकू तिथे याचा वाला. मग दुकान ठेवून काय करशील? एक जण चहाचं टाकेल, एक जण पाणीचं टाकेल, असं करून डायरेक्ट 4-5 जणांनी स्टॉल टाकू आपण. तिथे किती पैसा येईल. पैसा ही पैसा होगा. महाकुंभामध्ये सारी गर्दी येते का? बात तो सही है. जया भाई, तुला हे महेश्वर बद्दल एक गोष्ट सांगू का? बोल ना. हे महेश्वर जे आहे ना, ते राणी अहिल्याबाई होळकरांनी वुमन एम्पॉवरमेंटसाठी तयार केलं होतं. इथे जे आहे ना, महेश्वरी साड्या एकदम का जगात फेमस आहेत. मित्रांनो, या ठिकाणी सगळीकडे फोटोशूट आणि प्री वेडिंगचे शूट चालू आहे. मला दाखवतो मी, बघा. या ठिकाणी पण तेच चालू आहे. क्या बोलूं मैं इस पे. हर हर महादेव. मित्रांनो, हे तेच मंदिर आहे जिथे देवी अहिल्याबाई होळकर पूजा करायच्या. त्या मंदिराचं नक्षे काम बघा फक्त तुम्ही. म्हणजे त्या काळात ते लोक किती एक्सपर्ट असतील या कामामध्ये. आजकाल आपल्याकडे मशीन असून पण आपण इतके भारी नकाशे काम करू शकणार नाही. तिथे जिथे पाहिला तिथे फोटो शूटिंग चालू आहे. तिथे पण इथे पण. ते हे जे राईट साइड मध्ये ना, इथं ते ना साड्या बनवायच्या इथं या ठिकाणी. हे जे इथं आहे ना, हे शेड इथं ना, ते साड्या बनवायचे. आता बंद केले त्यांनी, पण इथं ना मध्ये ते मशीन होती त्यांची साड्या बनवायचे सगळं. ते जे महेश्वरी साड्या फेमस आहेत ना पूर्ण, त्या इथं बनतात. हा,
मग त्या इथूनच सुरुवात झालेल्या आहेत. त्यांची पालखी असेल ही त्या काळातली. परत एक प्री वेडिंग, जिथं बघावं तिथं प्री वेडिंग चालू आहे भाई. पिकनिक स्पॉट बनवून ठेवला त्यांनी. हा मग आता सॅटर्डे संडे ना आज जवळपास 5-6 बघितले असतील ना आपण प्री वेडिंग इथे. इथे 5 उभे. अजून एक प्री वेडिंग. माशांचे तर मित्रांनो आमचं महेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आमच्या ट्रिपच्या दुसऱ्या स्पॉटला जातोय म्हणजेच ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर आता ह्या ठिकाणून 7 ते 8 किलोमीटर दूर आहे आणि जवळपास इथून 15 ते 20 मिनिटं लागतील फक्त. पण आता आम्ही जेवणाला थांबलेलो आहे. जेवण नाश्ता वगैरे सगळं करून आता आम्ही जाऊ, कारण की तिथे गर्दी असणार आहे आणि गर्दीमध्ये तर माहिती आहे तुम्हाला 3-4 तास लागून जातील. त्याच्यामुळे आता आम्ही जेवण वगैरे करून मग नंतर जाऊ पुढे. मित्रांनो आम्ही आता ओंकारेश्वरला पोहोचलोय, पण इतकी गर्दी आहे, खतरनाक अफाट गर्दी. म्हणजे आता दाखवता येत नाही. आमचे कार्यकर्ते गेले पार्किंगची जागा शोधायला गाडीसाठी. ठोकली काही नाही, रिक्षा ठोकलेली आहे. मित्रांनो घाबरू नका, रिक्षा ठोकलेली आहे. त्याचं काही होत नाही. बाबांनी गाडी काढा. इथे पंडितजी त्यांचे काम करताना एकदम खतरनाक जलवा आहे हमारा. सगळ्यांना हेल्प करताय. हे आमचे कार्यकर्ते नाही, आपले नाही रे भाऊ, आपले गेले पळून. अरे बाप, धोका दिला रे. चांगला विचार नमः पार्वती पदे हर हर महादेव. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. मैं तोरा अभी हम आधा घंटे से लाइन में खड़े हैं. आधे घंटे से एक ही जगह पे खड़े हैं. अभी आगे इतनी लाइन बड़ी है कि आप देख सकते हैं. आपको मैं झूम करके दिखाता हूँ. इतनी बड़ी लाइन है कि हम किनसे हो गया आधे घंटा क्यों बोल रहे थे मैं तुम्हें. देखो ये ऐसे झूठ बोलते हैं, मंदिर में आके झूठ बोलते हैं. इतनी घिनौनी हरकत. क्या कहेंगे इनको? तो हम अभी क्या करें. हम आप हमको बताए क्या इस परिस्थिति में हम क्या कर सकते हैं. तू चुप भाई, तू नया है यहाँ. हम मित्रों ये नया हमारा दोस्त है. रोम रोम भाइयों. मैं बाबा टिल्लू. ये हमारे डिप्लोमा में साथ था. हाँ ये एक नया है. और ये तो है, ये नया है. ये इस टंगू का मंगू है. मतलब ये इसका दिलवा भाई है. ये इसका नाम चिकनेश है. पुराना दोस्त आहे. मित्रांनो आम्ही आत्ताच जस्ट मंदिरातून दर्शन करून आलो आहोत. इतकी जास्त गर्दी होती खूप. म्हणजे 4 ते 5 तास लागले आम्हाला. पण आम्ही मंदिरातून दर्शन करून आलेलो आहे. आता आम्ही इथं मॅगी खायला थांबलेलो आहे. मॅगी खाऊन झाली की आम्ही आता उज्जैनला निघणार आहोत. तुम्हाला चला पुढे भेटतो मी. बाय बाय. भाई संध्याकाळ झाली तरी पण लोकांची गर्दी काही कमी होतच नाहीये. खतरनाक गर्दी आहे. मागून काहीतरी काढा बघेस नाही. मजा आ रहा है. मेरा जूस कहाँ गया. आवाज उजाना. जान से मार दूंगा मैं तुझे. काय यार तुम्ही शिवाने ऐकू देते. ते काय खाली गेले. अरे काय खाली गेले.
प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक मुलगा असतो जो कायम झोपलेला असतो आणि तो म्हणजे जयेश. झोपलाय बसलाय. तर मित्रांनो, आम्ही आत्ता उज्जैनला पोहोचलो आहोत आणि हा व्लॉग आता खूप मोठा होतोय, म्हणून आपण भेटूया पार्ट 2 मध्ये. तुम्ही कुठेच जाऊ नका. मी तुमचा होस्ट आणि दोस्त कुंदन आणि तुम्ही बघत आहात कुंदन ऑन कॅम्प. टाटा बाय बाय, सी यू.